के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 संयुक्त भांडवली संस्था या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणातला जो शेवटचा पार्ट आहे कंपनीचे प्रकार यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। मागच्या तासाला आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी या कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि त्याचबरोबर कंपनीची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांवरती चर्चा केलेली आहे। ज्याप्रमाणे कंपनीच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की खाजगी कंपनी आणि त्याचबरोबर सार्वजनिक कंपनी अशा ज्या दोन प्रमुख प्रकारांचा अभ्यास आपण या अगोदर केलेला आहे, त्याच प्रकारे आणखीही काही कंपन्यांचे प्रकार आहेत संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला एक इमेज दिसत असेल की ज्यामध्ये कंपन्यांचे प्रकार दिलेले आहेत। बघा, त्यामध्ये स्थापनेच्या आधारावर, मालकीच्या आधारावर, जबाबदारीच्या आधारावर, नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर प्रकार असे प्रकार दिलेले आहेत। ज्यामध्ये स्थापनेच्या आधारावरती 2 कंपन्या आहेत, वैधानिक कंपनी आणि नोंदणीकृत कंपनी। मालकीच्या आधारावरती 3 कंपन्या आहेत, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी। जबाबदारीच्या आधारावरती 3 कंपन्या आहेत, खाजगी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी। नियंत्रणाच्या आधारावरती 2 कंपन्या आहेत, धारक कंपनी, दुय्यम कंपनी आणि इतर प्रकारामध्ये एकूण 7 कंपन्या दिलेल्या आहेत, ज्यामध्ये सरकारी कंपनी, विदेशी कंपनी, निष्क्रिय कंपनी, सूचीबद्ध कंपनी, लहान किंवा छोटी कंपनी, सहयोगी कंपनी आणि शेवटचा जो प्रकार आहे नफ्यासाठी नसलेली कंपनी। तर या प्रकाराचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिला प्रकार आहे स्थापनेच्या आधारावरती, ज्यामध्ये 2 कंपन्या आहेत। पहिली कंपनी आहे वैधानिक कंपनी किंवा त्याला आपण स्टॅच्युटरी कंपनी असं म्हणतो। आता या कंपनीचा अर्थ काय आहे तर बघा, कंपनी स्थापना जी आहे, कंपनी कायदा 1956 अंतर्गत प्रत्येक कंपनी स्थापन होत असते, परंतु जे काही विधानसभा आहेत आणि लोकसभा आहेत अशा विधिमंडळामध्ये विशेष ठराव घेऊन ज्या कंपन्या स्थापन केल्या जातात त्यांना आपण वैधानिक कंपनी असं म्हणतो। हे थोडक्यात विशिष्ट प्रकारचा कायदा हा विधिमंडळामध्ये पारित केल्यानंतरच अशा कंपन्या स्थापन होतात, अशा कंपन्यांना आपण वैधानिक कंपन्या असं म्हणायचं आहे। म्हणून या इतर कंपन्यांपेक्षा वेगळ्या आहे, यासाठी तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये ठराव घेणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा प्रकार आहे नोंदणीकृत कंपनी। मग आता या नोंदणीकृत कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की कंपनी स्थापनेच्या बाबतीत मागे आपण चर्चा केली की कंपनी स्थापनेच्या विविध अवस्था असतात, की ज्या अवस्थांमध्ये क्रमांक 2 मध्ये आहे नोंदणीची अवस्था। म्हणजेच म्हणजे थोडक्यात जो कंपनी निबंधक आहे किंवा उपनिबंधक आहे किंवा कंपनी नोंदणी अधिकारी आहे, अशा कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे ज्या कंपन्यांची नोंदणी झालेली असते अशा कंपन्या म्हणजे नोंदणीकृत कंपन्या। म्हणून स्थापनेच्या आधारावरती आपण 2 कंपन्या पाहिल्यात, ज्यामध्ये पहिली कंपनी होती वैधानिक कंपनी आणि दुसरी होती नोंदणीकृत कंपनी। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे मालकीच्या आधारावरती। तर मालकीच्या आधारावरती पुन्हा 3 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत, ज्यामध्ये पहिला प्रकार आहे खाजगी कंपनी। खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये स्थापनेच्या अवस्था महत्त्वाच्या असतात। एकूण 4 अवस्था आहेत, प्रवर्तन अवस्था, नोंदणीची अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला। म्हणून पहिल्या 2 अवस्था पूर्ण करणारी कंपनी असते खाजगी कंपनी।
मग खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर खाजगी कंपनी या कंपनी प्रकारामध्ये जे काही सभासद आहे या सभासदांची संख्या कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 सभासद या कंपनी प्रकारामध्ये काम करत असतात. भांडवलाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे की भांडवल जमा करण्यासाठी सामान्य जनतेला या कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करून भांडवल जमा करता येत नाही. मग भांडवल कुठून आणायचं आहे, तर खाजगी कंपनीचे जे सभासद आहेत किंवा मालक आहेत त्यांनी स्वतः किंवा त्यांचे जे हितचिंतक आहेत, मित्र नातेवाईक आहेत, अशा व्यक्तींकडून आपल्या कंपनीसाठी आवश्यक असणारं भांडवल जमा करायचं आहे. म्हणून खाजगी कंपनी, ज्यावेळी आपण खाजगी कंपनीचं नाव लिहितो त्यावेळी त्या कंपनीच्या नावासमोर आपल्याला खाजगी मर्यादित असा शब्द लिहिणं अनिवार्य आहे. थोडक्यात त्या नावावरून आपल्याला कंपनी प्रकार लक्षात येऊ शकतो. म्हणून खाजगी कंपनी ज्यावेळी आपण नाव लिहिणार आहोत त्यावेळी खाजगी मर्यादित शब्द त्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. म्हणून अशी कंपनी असणार आहे खाजगी कंपनी. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सार्वजनिक कंपनी. मग कंपनी कायदा 2 उपकलम 71 मध्ये सार्वजनिक कंपनी संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत देखील हेच नियम लागू होणार आहेत की सार्वजनिक कंपनीच्या संदर्भामध्ये स्थापनेच्या एकूण 4 अवस्था असतील. पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे नोंदणीची अवस्था, तिसरी आहे भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी आणि शेवटची अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ दाखला. जोपर्यंत सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळत नाही तोपर्यंत सार्वजनिक कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येत नाही. म्हणून सार्वजनिक कंपनीला एकूण स्थापनेच्या 4ही अवस्थांमधून जावं लागतं, ज्यामध्ये महत्वाची अवस्था आहे भांडवल उभारणी अवस्था. मग भांडवल उभारणी अवस्थेच्या बाबतीत मात्र खाजगी कंपनीच्या विरुद्ध गोष्टी आहेत. जसं माहिती पत्रक प्रसिद्ध करून सामान्य जनतेला भांडवल देण्यासाठी खाजगी कंपनी प्रोत्साहित करू शकत नाही, त्या उलट सार्वजनिक कंपनी मात्र वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन आपल्याला आवश्यक असणारं भांडवल हे सामान्य जनतेकडून गोळा करू शकते. त्याचबरोबर सभासदांच्या संख्येच्या बाबतीमध्ये देखील कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित सभासद यामध्ये असणार आहेत. भाग ज्यावेळी एखादा व्यक्ती खरेदी करतो तो भागधारक असतो आणि तो त्या कंपनीचा मालक असतो, त्याने खरेदी केलेल्या भागांच्या किमती इतका. म्हणून भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमणावरती कुठलीही बंधनं नाही आहेत. म्हणून भाग हस्तांतरण प्रामुख्याने लक्षात ठेवा की स्वेच्छेने दुसऱ्याला भाग देणे म्हणजे भाग हस्तांतरण. म्हणून भाग हस्तांतरणावर कोणतीही बंदी नाहीये, कुठलंही बंधन नाहीये, त्यामुळे सहज भागांचं हस्तांतरण करता येणार आहे. त्याचबरोबर ठेवी स्वीकारण्यासाठी सार्वजनिक कंपनीला अधिकार प्राप्त झालेले आहेत. म्हणून कंपनी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की जशा बँका ठेवी स्वीकारतात त्याप्रमाणे सार्वजनिक कंपन्या देखील लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही ठेवी आहे त्या ठेवी स्वीकारू शकतात. अशा प्रकारची जी कंपनी असते तिला आपण सार्वजनिक कंपनी असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे एक व्यक्ती कंपनी. आता हा जो तिसरा प्रकार आहे एक व्यक्ती कंपनी, या एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, कंपनी कायदा 1956 कलम 262 मध्ये आपल्याला एक व्यक्ती कंपनी संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे की ज्यामध्ये एक व्यक्ती हा त्या व्यवसाय संघटन प्रकाराचा मालक आहे, व्यवस्थापक आहे, नियंत्रक आहे. नफ्याची जबाबदारी त्याची आहे, तोट्याची जबाबदारी त्याची आहे, निर्णय घेण्याची जबाबदारी देखील त्याची आहे. म्हणून व्यवसाया संदर्भामध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या एकाच व्यक्तीला कराव्या लागतात. म्हणून या अशा प्रकारच्या कंपनीला आपण एक व्यक्ती कंपनी असं म्हणतो. म्हणून मालकीच्या आधारावरती आपल्याला एकूण 3 प्रकार आहेत: खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे जबाबदारीच्या आधारावरती. मग आता या जबाबदारीच्या आधारावरती एकूण 3 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत, ज्यामध्ये पहिला आहे भागांनी मर्यादित कंपनी, दुसरा आहे हमीने मर्यादित कंपनी आणि तिसरा आहे अमर्यादित कंपनी. ज्यामध्ये पहिला प्रकार आहे भागांनी मर्यादित कंपनी. या संघटन प्रकारामध्ये
कंपनीसाठी आवश्यक असणारं जे भांडवल आहे ते सामान्य जनतेकडून गोळा केलं जातं. जो व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतो त्याला आपण भागधारक म्हणतो. म्हणून भागधारकांची जबाबदारी यामध्ये निश्चित केलेली आहे. जेवढ्या रकमेचे भागधारक त्या कंपनीमध्ये खरेदी करणार आहेत तेवढ्याच रकमेचे ते जबाबदार असणार आहेत असा त्याचा अर्थ. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर व्यवसाय संस्थेमध्ये 1,000 रुपयांचे भाग जर खरेदी केलेले असतील तर याचा अर्थ तो त्या व्यवसाय संस्थेची जबाबदारी जर त्याची पाहायची असेल तर ती फक्त किती असेल तर त्याने खरेदी केलेल्या रकमेइतकी म्हणजेच 1,000 रुपये किमती इतकीच त्याची जबाबदारी असणार आहे. म्हणून ज्या संघटन प्रकारामध्ये भागधारकांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांइतकीच मर्यादित असणार आहे असा संघटन प्रकार म्हणजे भागांनी मर्यादित कंपनी. आता दुसरा जो प्रकार आहे हमीने मर्यादित कंपनी. मग आता हमी कशाची आहे तर व्यवसाय संघटन प्रकार असा आहे की ज्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस प्रॉफिटच होईल असं सांगता येत नाही. काही वेळा आपल्याला तोटा सुद्धा होऊ शकतो किंवा अनेक वर्ष तोटा होऊ शकतो किंवा आपल्याला कंपनी बंद करण्याची वेळ देखील येऊ शकणार आहे. म्हणून जर एखाद्या वेळी कंपनी बंद करण्याची वेळ आली असेल आणि कंपनी बंद करते वेळी जे काही गुंतवणूकदार आहेत की ज्यांनी व्यवसाय संस्थेमध्ये पैसे गुंतवलेले आहेत अशा देणेकऱ्यांची देणी देण्याची वेळ येते. अशा वेळी जे सभासद आहेत जे भागदार आहेत त्या भागधारकांनी अशी हमी घेतलेली असते की देणेकऱ्यांचं देणं देण्यासाठी जर कंपनीकडे पैसे नसेल तर अशा देणेकऱ्यांचं देणं देण्यासाठी हे जे भागधारक आहेत सभासद आहेत यांच्या प्रायव्हेट इस्टेट मधून देखील आपण त्यांची रक्कम गोळा करू शकतो. अशी कंपनी म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. म्हणजेच पैसे देण्याची हमी गुंतवणूकदारांची इन्व्हेस्टर्स जे आहेत गुंतवलेले आहेत अशा लोकांची परतफेडीची जबाबदारी सभासद घेतात भागधारक घेतात किंवा हमी घेतात. अशी कंपनी म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. पुढचा प्रकार आहे अमर्यादित कंपनी. अमर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं की ज्या कंपनीच्या सभासदांची देयता किंवा जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. जसं आपण हमीच्या बाबतीमध्ये बोललो की हमीने मर्यादित कंपनी आहे याचा अर्थ हमी घेणार आहेत मग ती हमी कुठपर्यंत घ्यायची त्या सभासदांवरती आवश्यक असणार आहे की त्यांनी खरेदी केलेल्या रकमेत की घ्यायची त्यापेक्षा जास्त घ्यायची की अमर्यादित घ्यायची. परंतु ज्यावेळी संघटन प्रकार बदलतो ज्यावेळी संघटन प्रकार हा अमर्यादित कंपनीमध्ये येतो अशा वेळी मात्र सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपात असणार आहे की जोपर्यंत सभासदांची असेट्स आहे किंवा जोपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे दिलेले नाही तोपर्यंत त्या सभासदांची त्या भागधारकांची जबाबदारी असणार आहे. मग त्यांची प्रायव्हेट इस्टेट सोल्ड आउट करून विकून त्यापासून पैसे गोळा करून संबंधित गुंतवणूकदारांना त्यांची देणं दिलं जातं. असा संघटन प्रकार म्हणजे अमर्यादित कंपनी. म्हणून जबाबदारीच्या आधारावरती आपण 3 कंपन्या पाहिल्यात की ज्यामध्ये भागांनी मर्यादित कंपनी हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी. त्यानंतर पुढचा प्रकार आहे नियंत्रणाच्या आधारावरती. नियंत्रणाच्या आधारावरती एकूण 2 कंपन्या आपल्याला पाहायच्या आहेत धारक कंपनी आणि दुय्यम कंपनी. मग आता पहिला प्रकार आहे धारक कंपनी. धारक कंपनी म्हणजे काय आहे तर ज्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 50% किंवा त्यापेक्षा जास्त भाग खरेदी केलेले असतात अशी कंपनी म्हणजे धारक कंपनी आहे. ते बराच वेळा एखादी कंपनी सतत तोट्यामध्ये असल्या कारणामुळे ती बंद होण्याची वेळ येते. मग अशा वेळी एखादी नफ्यात असणारी कंपनी काय करेल ती बंद पडत असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घेईल. मग शेअर्स विकत घेत असताना रेशो ठरलेला आहे 50% किंवा 50% पेक्षा जास्त रकमेचे जर शेअर्स एखाद्या कंपनीने जर खरेदी केले असेल तर अशी कंपनी धारक कंपनी असते. मग आता दुसरा जो प्रकार आहे दुय्यम कंपनी. ज्या कंपनीचे 50% किंवा 50% पेक्षा जास्त शेअर्स एखाद्या कंपनीने खरेदी केलेले असेल तर अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी. ठीक आहे. म्हणजे पहिली कंपनीमध्ये काय आहे तर ती स्वतः कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% किंवा त्यापेक्षा जास्त शेअर्स खरेदी करणार आहे. आणि दुय्यम कंपनीमध्ये काय आहे तर दुय्यम कंपनी जी स्वतः आहे तिचे शेअर्स दुसरी कंपनी खरेदी करणार आहे की ज्याचा रेशो 50% किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशी कंपनी म्हणजे
दुय्यम कंपनी आहे. म्हणून नियंत्रणाच्या आधारावरती एकूण 2 कंपन्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे धारक कंपनी आणि दुसरी आहे दुय्यम